नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभ सकाळ. जय श्रीराम, जय बजरंगबली. आज सकाळी सकाळी ऊन पडलेलं होतं, वातावरण एकदम फ्रेश होतं. म्हटलं चला आज काहीतरी व्हिडिओ बनवूया. त्या जास्वंदीच्या फुलांना इतके छान फुलं आलेले होते, बस कधी. गणपती बाप्पाचे फेवरेट फुलं आहे बरं का जास्वंद. त्यानंतर श्रीजाची चालली होती भांडे घासायची घाई. सकाळी सकाळी तिची चालली होती नानीला मदत बरं का भांडे घासायची. मित्रांनो, श्रीजाला किती काम असतं सकाळी सकाळी उठल्यानंतर, पण भांडे घासायला मदत, गाया पिळायला मदत. हुशार आहे आमची श्रीजा. तर गाया वगैरे पिळून घेतल्या. तिचे पप्पा दूध घालायला चालले होते, ती लगेच जाऊन बसली बरं का गाडीवर. खाली उतरायचं नाव घेत नव्हती. मग त्यांना म्हटलं एक चक्कर मारा बरं का. तिची आता रोजची खोड झाली ही. गाडी निघाली का ती निघालीच पाहिजे, तिला कोणाशी काही घेणं देणं नाही, कोणी असू. मग ते गाडी पाहिली का लगेच गाडीवरती जाऊन बसणार. मग त्यांनी तिला एक चक्कर मारला, जवळजवळच मारला, कारण दुधाला पण टाईम झालता. मग तिला म्हटलं खाली उतर, ती उतरायचं नावच घेईन. तिचे नाटकं चालू झाले खाली उतरायचं नाही म्हणून. गाडीवरती न्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण तिला अजून व्यवस्थित बसता पण येत नाही. किती आकट आहे तिच्या जीवाला. मग कशी बशी घेतलीच उतरून गाडीवरून. श्रीजाचं रडगाणं चालू झालं. मग श्रीजा काय राहीना, तिचा मूड ऑफ झाला. रस्त्यावरच उभी राहिली ती, येईना बिन जाईना बी. मग म्हटलं चल घरी तुला चॉकलेट देते. तरी ती गाडी पार खाली जाईपर्यंत बघतच राहिली बरं का. तिला असं वाटलं मला रिटर्न घ्यायला येतील हे. मग कोणीच आलं नाही. मग तिनं तिची गाडी रिटर्न वळवली घराकडं. सकाळी आमची कामाची घाई राहते, तिची मध्ये लुडबुड चालूच राहते. काम कमी नाही, पण काम वाढवा करून ठेवणार. नंतर इकडं किटीची आणि टिक्षीची मज्जा चालू होती. दोघींचे भांडणं चालू होते बरं का दुधावरून भांडा त्या, पण एका जीवानं राहत्या दोघी पण बरं का. हिचं नाव किटी आहे. ही आईचं दूध पिती आणि घरामध्ये उंदरं खेळात तिच्या जवळ तरी बघत नाही. आणि ही तर माहितीच आहे तुम्हाला, टिक्षी, त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. ही एकदम इनामदार आहे, राखणं करती, सगळं व्यवस्थित बघती. तर तिची एक घाणखोड काय माहिती का, दुधाचं एखादं तांब्या वगैरे ग्लास बाहेर जर दिसला ना, तेवढा घेऊन ती गायबच करणार, परत तो काही सापडत नाही. त्याच्यानंतर ही आमची डब्बा गाय, आधा खायला लागतो म्हणून तिचं नाव डब्बा ठेवलंय. इकडं मेंढी तिकडं आनंदी बांधलेली होती. त्यानंतर आमच्या या 2 शेळ्या, एक हारून एक सरू. श्रीजाला विचारलं का तुझी शेळी कोणती आहे, तर तिची पाठ आहे ना कडाची, ती म्हणती ती माझी, असं हात करून सांगती. मोठी शेळी विचारली का कोणाची आहे, तिला नाही हात करीत. म्हणजे म्हातारी शेळी माझी आणि चांगली शेळी तिची. एवढा जीव आहे, पण लय समजतो तिला. ती पाठ आहे ना मोठी, ती इतकी डेंजर आहे ना, आम्हाला मारती, तिला काहीच करीत नाही. त्यानंतर इकडं किटीचं काम चाललं होतं, ऊन पाळ्या घ्यायचं. त्याच्यात पिऊ पण आली तिला जोडी. ती किटीला एवढा हात लावला का तिला अजिबात आवडत नाही, लगेच लांब पळून जाते. ती निघून गेली. मग ही एकटीच बसली. सकाळी सकाळी तिची मज्जा येते. त्यानंतर म्हटलं चला आता शेळ्या बांधून घ्यावं. तर माझ्या पुढे ही शेळ्या सोडायला, त्यात तिला एक साखळी सापडली. काय म्हणता ना ते मोहनमाळ का काय ते सापडलं तिला तिकडच्या घरामध्ये. काय सुरूच झाली. तिच्या पाठीच्या गळ्यात घालीत होती ती, पण तिला काय घालता येईना. बघा कशी घाली ती. भाकरी वगैरे घरात काय करत असल्यानंतरही तिला नेऊन देती बरं का त्या पाठीला. बघा कशी घाली ती पण गुपचूप उभी होती. ती मारीत वगैरे काय नाही बरं का. तरी पण तिचे शिंग मोठे मोठे आहे ना, भीतीच वाटते. तिचं खोड्या करायचं काम चालूच होतं. म्हटलं चाल, तिच्या मम्मीला राग येऊ राहिलाय, तू बाहेर चल. मग बाहेर आल्यानंतर परत तिनं किटीच्या गळ्यात घालायला सुरुवात केली. किटीनं पण तिला काही जमून दिलं नाही. ती आमची किटी जी आहे ना, ती घरामध्ये भाकरी वगैरे काही खात नाही बरं का. दूध पिती आणि गायांचं खाद्य राहतं बघा ते कांडी. गायांचं दूध वाढवण्यासाठी आम्ही कांडी चारतो ना गायांना, तर ते खाद्य खाती ती. नंतर टिक्षीच्या गळ्यात घालायचा प्रयत्न होता, पण तो पण जमला नाही. मग वैतागून तिनं विषय सोडून दिला. आणि या पिऊच्या नादामध्ये ना माझं पण काम राहून जातं बरं का. मग ती म्हणत होती परत ये घाल माझ्या गाळ्यामध्ये. ती टिक्षी पण काही कमी नाही बरं का. ही कांडी वगैरे काही खात नाही, पण ती सरकी खाती, म्हणजे चांगला माल खाती.
मग पिऊला म्हटलं कोणाच्या गळ्यात काय घालू नको, कोणी तुला घालून देणार नाही, काय नाही, त्याच्यापेक्षा तुझ्याच गळ्यात घाल. तिच्या गळ्यात टाकलेली लागली नाचायला. अशी राहते लहान मुलांच्या गमती. तिची मज्जा चालूच होती. मग म्हटलं चला आता गाया सकाळी सकाळी गाया बांधून घेऊ. 8-8:30 वाजले होते. मग गेले आनंदीकडं. आनंदी सोडली, वावरात नेऊन बांधली. त्यानंतर पिऊचे पप्पा आले. त्यांनी बोली केली होती तिला मी तुला चॉकलेट आणेन म्हणून. मग त्यांनी तिला चॉकलेट आणले. ते चॉकलेट पाहून तिला इतका आनंद झाला का बस कधी. आम्हाला मकाला युरिया टाकायची. मग मित्रांनो बाय बाय. ही खोडकर श्रीजा स्वामी आजोबांची नात, बैरागी कुटुंबाची लाडकी लेक काय तिची बात. आणि ही आमची खोडकर श्रीजा राणी, काकडीकर शेतकरी शान आमची मोठी. हिरवीगार शेती सोन्यासारखी माती, काकडीकर शेतकरी आम्ही